EPS 95 पेन्शन धारकांसाठी आजचा सर्वात मोठा प्रश्न, सध्या मिळणारी कमी पेन्शन वाढवून 7,500 रुपये होणार का? अनेक ठिकाणी याबाबत चर्चा सुरू आहे. काही जण सांगत आहेत की मोठा निर्णय येणार, तर काही जण सोशल मीडियावरील पोस्ट पाहून संभ्रमात आहेत. पण नेमके सत्य काय आहे? कोणती माहिती अधिकृत आहे आणि कोणती फक्त अफवा आहे? हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की पेन्शन धारकांनी पुढील काळात कोणत्या गोष्टीकडे लक्ष ठेवावे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं MM इन्फो मराठी या आपल्या YouTube चॅनलवर. येथे आपण EPFO, PF, EPS 95 पेन्शन, सरकारी योजना आणि लाभार्थ्यांसाठी महत्वाची माहिती सोप्या मराठी भाषेत समजावून सांगतो. आजचा विषय आहे EPS 95 मध्ये पुढे काय होणार आणि 7,500 रुपये किमान पेन्शन खरंच मिळणार का? महत्वाची सूचना. या व्हिडिओमध्ये आम्ही कोणतीही अप्रमाणित बातमी पक्की असल्याचा दावा करत नाही. अधिकृत आदेश, अधिसूचना किंवा निर्णय आल्यानंतरच अंतिम माहिती मानावी. EPS 95 म्हणजे एम्प्लॉईज पेन्शन स्कीम 1995. या योजनेअंतर्गत अनेक निवृत्त कर्मचाऱ्यांना मासिक पेन्शन मिळते, परंतु अनेक पेन्शनधारकांना आजही सुमारे 1,000 रुपये किंवा त्यापेक्षा कमी जास्त पेन्शन मिळत असल्याने आर्थिक अडचणीची चर्चा वारंवार पुढे येते. महागाई, औषधांचा खर्च, घर खर्च आणि वाढती जीवनावश्यक किंमत पाहता किमान पेन्शन वाढवण्याची मागणी अनेक वर्षापासून होत आहे. त्यामुळे 7,500 रुपये किमान पेन्शनची अपेक्षा पेन्शन धारकांमध्ये वाढलेली दिसते. सध्या EPS 95 किमान पेन्शन 7,500 रुपये करण्याबाबत विविध स्तरांवर चर्चा सुरू असल्याचे दिसते. पेन्शनधारक संघटना, सामाजिक कार्यकर्ते आणि अनेक प्रतिनिधी सरकारकडे किमान पेन्शन वाढवण्याची मागणी करत आहेत. माहितीनुसार अनेक पेन्शनधारकांचे म्हणणे आहे की सध्याची पेन्शन महागाईच्या तुलनेत अपुरी आहे. त्यामुळे 7,500 रुपये पेन्शन सोबत महागाई भत्ता किंवा इतर आर्थिक दिलासा मिळावा अशी ही मागणी केली जाते. पण येथे एक गोष्ट स्पष्ट समजून घ्या. चर्चा सुरू असणे आणि अधिकृत निर्णय होणे या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. सध्या 7,500 पेन्शन लागू झाली आहे असा कोणताही अधिकृत दावा करू नये. आता पुढे काय संभाव्यता असू शकते? पहिली शक्यता म्हणजे सरकार किमान पेन्शन वाढीच्या मागणीवर पुन्हा विचार करू शकते. दुसरी शक्यता म्हणजे टप्प्याटप्प्याने काही आर्थिक दिलासा किंवा वेगळी मदत योजना जाहीर होऊ शकते. तिसरी संभाव्यता म्हणजे न्यायालयीन प्रक्रिया, निवेदने आणि पेन्शनधारक संघटनांच्या मागण्यांमुळे या विषयावर पुन्हा गंभीर चर्चा होऊ शकते. मात्र यापैकी कोणतीही गोष्ट अधिकृत आदेशाशिवाय निश्चित म्हणता येणार नाही. म्हणून सोशल मीडियावर उद्यापासून 7,500 रुपये पेन्शन जमा अशा पोस्ट दिसल्या तर त्यावर लगेच विश्वास ठेवू नका. तज्ञांच्या मते किमान पेन्शन वाढीचा निर्णय घेताना सरकारला लाभार्थ्यांची संख्या, निधीची उपलब्धता, आर्थिक भार आणि EPFOच्या व्यवस्थेचा विचार करावा लागतो. त्यामुळे असा निर्णय लगेच होईलच असे सांगता येत नाही. पण पेन्शनधारकांची मागणी सातत्याने पुढे येत असल्याने या विषयाकडे दुर्लक्ष करणे ही कठीण आहे. त्यामुळे भविष्यात काही सकारात्मक संकेत मिळण्याची अपेक्षा नक्कीच ठेवता येते. पुढील काळात 3 गोष्टी महत्वाच्या ठरतील. 1. सरकारकडून किंवा कामगार मंत्रालयाकडून कोणते निवेदन येते का? 2. EPFO कडून कोणती अधिसूचना किंवा परिपत्रक येते का? आणि 3. न्यायालयीन प्रकरणामध्ये काही महत्वाची घडामोड होते का? जर अधिकृत
घोषणा झाली तर त्यात कोण पात्र असतील, किती पेन्शन मिळेल, जुन्या पेन्शन धारकांना लाभ मिळेल का आणि अर्ज करावा लागेल का, हे सर्व तपशील स्पष्ट होतील. आता सर्वात महत्वाचा प्रश्न, जर 7,500 पेन्शन बाबत निर्णय झाला तर सर्व EPS 95 पेन्शन धारकांना एक सारखा लाभ मिळेल का? याचे उत्तर इतके सोपे नाही, कारण पात्रता, योगदान, सेवा कालावधी आणि अधिकृत नियम यावर अंतिम लाभ अवलंबून असू शकतो. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. EPS 95 पेन्शन धारकांची सर्वात मोठी अपेक्षा म्हणजे सन्मानाने जगता येईल इतकी किमान पेन्शन 7,500 रुपये. ही मागणी केवळ आकडा नसून अनेक ज्येष्ठ नागरिकांच्या दैनंदिन गरजांशी जोडलेली आहे. पुढे सरकारकडून सकारात्मक निर्णय येईल अशी अपेक्षा आहे, पण तोपर्यंत अधिकृत EPFO अपडेट, सरकारी अधिसूचना आणि विश्वासार्ह बातम्यांवरच लक्ष ठेवणे महत्वाचे आहे. तर मित्रांनो, EPS 95 मध्ये 7,500 रुपये पेन्शन मिळणार का? सध्या यावर चर्चा, मागणी आणि अपेक्षा मोठ्या प्रमाणात आहेत. काही सकारात्मक संकेत दिसत असले तरी अधिकृत घोषणा झाल्याशिवाय ते निश्चित आहे असे म्हणता येणार नाही. कोणत्याही व्हायरल मेसेजवर विश्वास ठेवण्यापूर्वी EPFO किंवा सरकारची अधिकृत माहिती तपासा. तुम्हाला हे वाटते का की EPS 95 किमान पेन्शन 7,500 रुपये व्हावी? कमेंट मध्ये तुमचे मत नक्की लिहा. 7,500 रुपये पेन्शन हवी. अशाच नवनवीन माहितीसाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि MM-Info मराठी या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे पुढील महत्वाचे अपडेट्स तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. धन्यवाद.